नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. शिवसेनेतील सत्ता संघर्षानंतर आता शिवसेनेवरील वर्चस्वावरून नवा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण शिवसेनेनं बंडखोर पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू केल्यानंतर आता शिंदे गटानं त्या पदाधिकाऱ्यांची पक्षात पुनर्नियुक्ती सुरू केलेली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झालाय. शिवसेनेवरील वर्चस्वावरून रस्सीखेच. मुख्यमंत्र्यांकडून पदाधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्त्या. बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटात सामना. खरी शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झालं. मात्र त्यानंतरही शिवसेनेतील संघर्ष थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. शिवसेनेवरील वर्चस्वावरून आता शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष पेटलाय. शिंदे गटात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. मात्र हकालपट्टी झालेले लोकप्रतिनिधी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्याचा शिंदे गटानं सपाटा लावलाय. नुकतंच ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश म्हस्केंसह महापालिकेतील नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर शिवसेनेनं म्हस्के यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर गुरुवारी नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी म्हस्केंची पुन्हा जिल्हा प्रमुखपदी पुनर्नियुक्ती केली. विशेष म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्ष विस्ताराची जबाबदारी देखील म्हस्केंवर सोपवण्यात आली आहे. शिंदे साहेबांनी सांगितले, ही जी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, माझी नाहीये. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललेली ही संघटना आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांच्या विरोधात, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात कायम शिवसेना लढलेली, हाच विचार घेऊन शिंदेसाहेब पुढे चाललेले आहेत. त्यामुळे ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ नरेश म्हस्के यांची पुन्हा जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे तर असं नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली होती. जिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख, तो जिल्हा प्रमुख आहे ना, तो जिल्हा प्रमुख कंटिन्यू आहे. पुन्हा म्हणजे स्वागत करतो आणि जिल्हा प्रमुखाची जबाबदारी यापुढे आमदारांच्या बंडानंतर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. शिवसेनेनं बंडखोरांवर केलेल्या हकालपट्टीच्या कारवाईला आता शिंदे गटाकडून पुनर्नियुक्तीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडलाय. तर आगामी काळात शिवसेनेवरील वर्चस्वातून शिवसेना विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून आता राजकारण सुरू झालंय. पूर्वीच्या मविया सरकारनं या दोन शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. मात्र आता शिंदे सरकार त्या निर्णयाचा फेर आढावा घेऊन नामांतराची घोषणा करणार आहे. मात्र त्यावरून देखील आता राजकीय वादाला तोंड फुटलंय. पाहूयात. औरंगाबाद उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती. ठाकरे सरकारच्या निर्णयाला शिंदे सरकारचा धक्का. सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारचं धक्कातंत्र. श्रेयवादात अडकलं औरंगाबाद उस्मानाबादचं नामांतरण. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय फिरवण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराची घोषणा करण्यात आली होती. औरंगाबादचा संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता.
तसंच नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचं दिबा पाटील असं नाव ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र मविया सरकारच्या या निर्णयाला शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं स्थगिती दिली आहे. त्यामुळे मवियाच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारनं, शिंदे गटाच्या सरकारनं या निर्णयाला स्थगिती दिला असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही, कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे. तो आता महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे, उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केलेला आहे. काँग्रेसचा आरोप होत होता महाविकास आघाडी औरंगाबादचं नामांकन करत नाही म्हणून, आणि आता केल्यानंतर त्याला स्थगिती दिलेली आहे म्हणून. नाही, कदाचित त्याला श्रेय पाहिजे असेल, स्वतः आपण केलं असेल, त्यासाठी केलं असेल ते, पण तो एकदम ते निर्णय झालेला आहे. ईश्वर साक्ष. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत याचे संकेत दिले होते. अल्पमतात असलेल्या सरकारला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. आता शिंदे सरकारनं त्यावर प्रत्यक्षात अंमलबजावणी केली आहे. आता एक विचाराचं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे परस्पर विचारसरणी वेगळ्या जरी असल्या तरी हे नामांतरण झालं. हे एक मोठं काम माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून हे न देखवल्यामुळं अशा पद्धतीनं स्थगितीचा निर्णय घेतलेला असावा. जर औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं असेल किंवा उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं असेल आणि त्यांना स्थगिती दिली असेल किंवा दिबा पाटलांचं नाव विमानतळाला दिलं असेल आणि त्याला स्थगिती देत असेल, ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ते हिंदुत्वाचा तो कुठेतरी अपमान आहे. तो औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप आणि मनसेनं ठाकरे सरकारची चांगलीच कोंडी केली होती. त्यावरून औरंगाबादमध्ये बराच गदारोळही झाला होता. सत्तेतून पायउतार होताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नामांतराची घोषणा करून जाता जाता भाजपला धक्का दिला होता. खरं तर या निर्णयाचं भाजप नेत्यांनी स्वागतही केलं होतं, पण आता शिंदे फडणवीस सरकारनं नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तो शेवटची कॅबिनेट घेतली, 200-300 GR काढले, कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले, संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव आणि आणखी काही निर्णय घेतले. ही कॅबिनेट बेकायदेशीर होती आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही कॅबिनेट अधिकृत घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत. बहुमत साबित करा असं पत्र दिल्यानंतर त्या सरकारने बहुमत साबित करेपर्यंत कुठलाही महत्वाचा निर्णय घेणं हे अयोग्य आहे. मात्र ज्या दिवशी त्यांनी बहुमत गमावलं त्या दिवशी त्यांनी अशा प्रकारची कॅबिनेटची बैठक घेतली जी संकेताला धरून नाहीये. श्रेयवादावरून ही लढाई सुरू असल्याची चर्चा आहे. नामांतराचे श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून शिंदे सरकारनं ही खेळी केल्याचं बोललं जात आहे. मात्र श्रेयवादाच्या लढाईत हे नामांतर अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंकडे चिठ्ठी सरकावली. मग त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी खिशातून पेन काढून कागदावर काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सरकवली. लाईव्ह सुरू असताना सरकवलेली चिठ्ठी मीडियात चांगलीच गाजली. मग काय, विरोधकांनाही आयतीच संधी मिळाली. विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना तर यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचा संशय आला. तसंच मुख्यमंत्र्यांना प्रॉम्प्टिंग केलं जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सारखे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी चुका काढतायत, प्रॉम्प्टिंग काढतायत. म्हणजे मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नाहीत का? मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे काहीतरी मोठं षडयंत्र चाललंय की बिचारे मुख्यमंत्री असे वीक दिसावे आणि लोकांच्या डोळ्यातून ते उतरावे. काहीतरी ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक मोठं षडयंत्र भाजप करतंय असा माझा आरोप आहे. कारण जी आणि हे कृतीमधून दिसतंय.
त्याच्यामुळे मला माननीय शिंदे साहेबांची प्रचंड काळजी वाटते. ऊपर मेरा नाम लिखा है, अंदर ये पैगाम लिखा है. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत चिठ्ठीवर भाष्य केलं. आत्ताच जर ओढाओढी असेल तर पुढे काय होणार अशी चिंता अजित पवारांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या गोष्टी करू नये, कारण अलीकडे या मीडियाचे कॅमेरे इतके बारकाईनं नजर ठेवून असतात की त्यांच्या नजरेतनं काहीही झाकून राहत नाही. आत्ता तर सुरुवात आहे. जर सुरुवातीलाच अजून पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात न येताच अशी जर ओढाओढी असेल आणि असं चिठ्ठ्या देणं सुरू झालं तर पुढं काय होणार आहे हे महाराष्ट्रानं आता सगळं आता पाहावं. सात समंदर पार गया तू, हमको जिंदा मार गया तू. चिठ्ठीवरून सुरू झालेली राजकीय चर्चा पुढील काही दिवस सुरू राहील. आपल्यापैकी अनेक लोक त्या पत्रकार परिषदेमध्ये होते. पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर शिंदेजी उत्तर देत होते, त्यावेळेस तो म्हणाला, तुम्हाला नाही साहेब, हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे. म्हणून तो माईक मी घेतला. पण ते म्यूट करून ते दाखवणं किंवा माझ्या मुख्यमंत्र्याला एखादी चिठ्ठी जर मी लिहिली तर त्यात गैर काय आहे? चिट्ठी आई है चिट्ठी. मुख्यमंत्र्यांना प्रॉम्प्टिंग केलं जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्यानं केली जाईल. पण त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं याचं उत्तर मात्र मिळणार नाही हे नक्की. नाम लिखा है, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पैगाम लिखा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. शिंदे गट स्थापन करून भाजपसोबत सत्तेत का आलो याचं उत्तरच एकनाथ शिंदेंनी दिलंय. पाहूयात. शिंदे गट आणि शिवसेनेत समेट घडण्याची शक्यता दिसत नाहीये. कारण एकनाथ शिंदेंनी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरच तोफ डागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना 4थ्या क्रमांकावर गेली. सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री आपले असताना कामं झाली नाहीत असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केलाय. गुरुवारी रात्री मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी मेळाव्याचं आयोजन केलं. सरकारमध्ये असतानाही 2.5 वर्षात शिवसैनिकांना काय मिळालं असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय. ही लढाई आम्ही का लढलो? कारण मतदारसंघामध्ये जे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, जे काही इतर लोक घटक पक्ष जे आहेत त्यांची खेळी वेगळीच होती. आणि मग आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये ज्या काही समस्यांना तोंड द्यावं लागणार होतं, किंबहुना जेव्हा जेव्हा हिंदुत्वाची बात, हिंदुत्वाचा विषय येत होता तेव्हा तेव्हा आपल्याला उघडपणे बोलताही येत नव्हतं. शिवसैनिकांना खोट्या केसेस, तडीपारीला सामोरं जावं लागलं असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख माझ्याकडे रडत होते. मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण सरकार अधिकार असतानाही आम्ही वाचवू शकलो नाही असा गौप्यस्फोट शिंदेंनी केलाय. सभागृहामध्ये जेव्हा सावरकरांचा अपमान व्हायचा त्यावेळेस मुख गिळून गप्प बसायला लागायचं. हिंदुत्वाचा अपमान व्हायचा त्यावेळेस आम्हाला बोलता येत नव्हतं. संभाजीनगर कधी केलं तुमचं? संभाजीनगर आम्ही जेव्हा हिंदुत्वाचा झेंडा फडकवला तेव्हा ते शेवटच्या कॅबिनेटमध्ये संभाजीनगर केलं. शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यात आलंय. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या आरोपांची परतफेड केली आहे. भ्रष्ट शब्द वापरायचा नाही, गद्दार शब्द वापरायचा नाही, हे बहुतेक त्यांनी स्वतःवरचं कलंक धुण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी केलं आहे. आम्ही गद्दार नाही, आम्ही शिवसेनेबरोबर आहोत आणि ही शिवसेना पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावेल आणि महाराष्ट्राच्या सत्तेवर येईल यासाठी आम्ही काम करतो. ही आमची पोटदुखी आहे. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षानं आपल्याबरोबर नेलेले आहेत, त्यांना लखलाभ हो. शिंदे गट आणि शिवसेनेतला संघर्ष आता दिवसेंदिवस प्रखर होऊ लागलाय. त्यामुळे आगामी काळात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर असेच टीकेचे बाण चालवले जाणार हे आता स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता लवकरच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजपत सत्तेचं वाटप कसं होणार, कुणाला किती मंत्रिपदं मिळणार याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात शिंदे सरकारच्या शपथविधीला जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उलटून गेलाय. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त काही लागलेला नाही. खरे तर आषाढी वारीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, पण त्यावर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळेच आता विरोधकांनी याच मुद्द्यावरून शिंदे सरकारला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार का करत नाहीत असा सवाल अजित पवारांनी केला होता. एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंच राज्याचा गाडा हाकत असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जाते. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. काही लोक म्हणतात अजून मंत्रालय सुरू केलं नाही, मंत्रालय सुरू नाही. अरे मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरू असतं. मोबाईल काम चालू आहे, गाडीमध्ये पण माझं काम चालू असते. घेऊन येतात लेटर, मी लगेच त्याच्यावर सही करतो, लगेच फॉरवर्ड करतो, लगेच काम चालू. कारण आता माझा मुख्यमंत्री म्हणून मी आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असं उपमुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते. असं आहे की त्यांचे किती 35-40 होते, किती होते मला माहीत नाही, पण एवढे लोक असून त्यांचं अस्तित्व नव्हतं. कुठे पाऊस पडला एक मंत्री जात नव्हता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठेच जात नव्हते. आम्ही दोघंच जण आहोत, तरी देखील सगळीकडे आम्ही उपस्थित आहोत, लक्ष ठेवून आहोत, निर्णय करत आहोत. त्यांच्या सरकारने 1.25 महिना, कदाचित मागे पुढे असतील काही दिवस, 5 मंत्र्यांच्या भरोशावर चालवलं. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे शिंदे समर्थक आणि भाजप आमदारांचं लक्ष लागलंय. मात्र नव्या सरकारमध्ये कुणाला किती मंत्रिपदं मिळतात तर कुणाला मंत्रिपदाची संधी मिळते यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. सावनेर तालुक्यातील खुबाळा आणि रिसळा या गावात पुराचे पाणी शिरलंय. जोरदार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून तात्काळ मदतीची मागणी केली जाते. नांदेडमध्ये एका नवरदेवाने चक्क पुरातून 7 किलोमीटर प्रवास केलाय. नदीतून जाणारी ही अनोखी वरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यातील नद्यांना पूर आलाय, त्यामुळे अनेक मार्ग बंद आहेत. त्यामुळे नवरदेवाने अखेर आपली वरात काढली आहे. रावेर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे मंगळूर मध्यम प्रकल्प 100% भरलाय. धरण बघण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. रावेरमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने याचा रब्बी पिकांना आणि केळी उत्पादकांना फायदा होणार आहे. कोल्हापुरातल्या सगळ्याच नद्यांना पूर आला असून सखल भागात पाणी शिरलंय. करवीर तालुक्यातील कसबा बीड इथल्या भोगावती नदीचे पाणीही प्रवाह सोडून शेतात शिरलंय. त्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झालंय. कोल्हापुरातील कसबा बीड इथल्या भोगावती नदीला पूर आलाय. त्यामुळे पुराचं पाणी बंधाऱ्यावर आलंय. असं असलं तरी पाण्यातून जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास सुरू आहे. जिल्ह्यातले 59 बंधारे सध्या पाण्याखाली असून अनेक बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे उरण तालुक्यातील नवघर गावात नद्यांचं पाणी शिरलंय. नदी नाल्यांची सफाई योग्य न झाल्यानं घरात पाणी शिरलंय. त्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय. त्यामुळे रहिवाशांना सिडकोच्या कामावर रोष व्यक्त केलाय. तापाने फणफणत असलेल्या चिमुकल्या पोराला घेऊन बाप पुरा ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना नव्या राजकीय वादाला तोंड फुटलेलं आहे.
लोकसभा सचिवालयानं असंसदीय शब्दांची एक यादी जाहीर केली आहे. मात्र त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलंय. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. जुमला नंबर 1, जुमला स्ट्राइक नंबर 1, 15 लाख रुपए हर बैंक अकाउंट में. जुमला स्ट्राइक नंबर 2, 2 करोड़ युवाओं को हर साल रोजगार. लोकसभा आणि राज्यसभेतील चर्चेदरम्यान अशा प्रकारचे शब्दप्रयोग तुम्ही अनेक वेळा ऐकले असतील. मात्र आता लोकसभा सचिवालयानं अशा प्रकारचे काही शब्द असंसदीय ठरवलेत. यंदाच्या पावसाळी अधिवेशनासाठी लोकसभा सचिवालयानं असंसदीय शब्दांची एक यादी जाहीर केली आहे. यात जुमलाजीवी, लॉलीपॉप, खुनी, विश्वासघात, संवेदनहीन, मूर्ख, दलाल, गद्दार, चमचा, भ्रष्ट, गुंडागर्दी, बहिरी सरकार अशा अनेक जवळपास 40 शब्दांना असंसदीय शब्दांच्या यादीत टाकलं गेलंय. खरं तर आजवर लोकसभा आणि राज्यसभेत या शब्दांचा जोरदारपणे वापर केला जायचा. लोकसभा सचिवालयानं हे शब्द असंसदीय ठरवलेत. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी चांगलंच तोंडसूक घेतलंय. विरोधकांचा शाब्दिक हल्ला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं ही खेळी केल्याचा आरोप विरोधक करतायत. संसदेमध्ये आता नवीन डिक्शनरी आणलेली आहे. काही शब्द वापरायचे नाहीत बरं का. त्याच्यामध्ये ढोंगी हा शब्द वापरायचा नाही, भ्रष्ट शब्द वापरायचा नाही, गद्दार शब्द वापरायचा नाही. हे बहुतेक त्यांनी स्वतःवरचं कलंक धुण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी केलंय. आम्ही गद्दार नाही. आज पार्लियामेंट में अगर हम हमारी आवाज नहीं उठा सके तो ये तो कैसी है, ये तो संविधान के खिलाफ है ये निर्णय, और इसका मैं निषेध करती हूँ. और आगे भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जब दिल्ली जाएगी तब गांधी जी के पुतले के वहां हम खड़े होके इस सरकार को काले झंडे दिखाएंगे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत आंदोलनजीवी असा शब्द प्रयोग केला होता. मात्र आता लोकसभा सचिवालयानं जुमलाजीवी हा शब्द असंसदीय ठरवलाय. केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करताना विरोधकांच्या शब्दास्त्रांवर मर्यादा घालण्यासाठी केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक त्या शब्दांना असंसदीय शब्दांच्या यादीत टाकल्याचा आरोप विरोधक करतायत. असंसदीय शब्दावली की एक नई सूची आई, वो अपने आप में एक तकरीबन मैं कहूंगा कि एक ऐसी मनोवृत्ति का परिचय है कि लोकतांत्रिक मूल्यों और प्रतिरोध की पूरी संस्कृति को आप खत्म करना चाहते हैं. शब्द भी आप लोगों को चुनने नहीं देंगे. अब ये पार्लियामेंट्री बुलेटिन आई. संसद में परिसर में लोग धरना नहीं दे सकते, प्रदर्शन नहीं कर सकते, अनशन नहीं कर सकते, क्या साहब रामधुन तक नहीं गा सकते. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय. देश में भ्रम की स्थिति नहीं होना चाहिए. किसी शब्दों को बैन नहीं किया है और किसी सरकार भी बैन नहीं करती है. मैं डिबेट और चर्चा में सुन रहा हूं कि इस सरकार ने बैन कर दिया, उस सरकार ने बैन कर दिया. चाहे राज्यों की सरकार हो, चाहे केंद्र की सरकार हो, सभी राज्य की विधानसभा और लोकसभा और राज्यसभा एक स्वतंत्र स्वतः निकाय है जिन पर सरकारों का कोई नियंत्रण नहीं होता है. और मैं मानता हूं कि सभी राज्य विधानसभा इसी लोकतांत्रिक प्रक्रियाओं से चलती है, संसद में इस प्रक्रियाओं से चलती है. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शाब्दिक हल्ले करतात. त्यासाठी खास ठेवणीतल्या शब्दांचा वापर केला जातो. मात्र आता अशा शब्दांना असंसदीय ठरवून ते कामकाजातून वगळण्यात येण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जाते. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.